नमस्कार. आज आपण एका अशा समस्येबद्दल बोलणार आहोत, जी खूप आधुनिक आहे, पण तिचा उपाय तो आपल्याला एका खूप जुन्या प्राचीन कथेमध्ये सापडतो. तर मग सुरुवातच एका प्रश्नाने करूया. बघा हा प्रश्न किती ओळखीचा वाटतो. अरे काही हरकत नाही, मी करते. हे वाक्य आपल्या तोंडी अगदी बसलेलं आहे का? आणि हो, सतत दुसऱ्यांना खुश ठेवण्याची जी सवय असते ना, म्हणजे नाही म्हणायला भीती वाटणं, यालाच पीपल प्लीजिंग म्हणतात. पण ही सवय एकटी येत नाही. ती सोबत एक खूप मोठं न दिसणारं ओझं घेऊन येते. म्हणजे बघा, बाहेरून पाहिलं तर सगळं कसं छान दिसतं. व्यक्ती नेहमी हसणारी, सगळ्यांना मदत करणारी, वाह! क्या छान माणूस आहे असं वाटतं. पण खरं तर आतल्या आत एक वेगळीच गोष्ट घडत असते. थकवा, मनात दाबून ठेवलेला राग आणि स्वतःच्या गरजांकडे केलेलं दुर्लक्ष, ही आहे आतली कहाणी. आणि म्हणूनच हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. हा जो चांगुलपणा आहे ना, तो खरं तर चांगुलपणा नाहीये, ती एक भीती आहे. लोक काय म्हणतील, त्यांना वाईट वाटलं तर, या भीतीतून हे सगळं वागणं येतं. आता गंमत अशी आहे, की या समस्येचं मूळ आणि त्यावरचा उपाय आपल्याला सापडतो एका खूप जुन्या प्राचीन कथेमध्ये. श्रीमद भागवतात एक अशी कथा आहे, जी या परिस्थितीवर अगदी अचूक भाष्य करते. चला तर मग या कथेतील पात्रांना भेटूया. एक आहेत जड भरत, एक मोठे ज्ञानी साधू, पण जगापासून दूर राहण्यासाठी ते मुद्दाम थोडे मूर्ख आणि बहिरे असल्याचं नाटक करतात. दुसरे आहेत राजा रहुगण, खूप अहंकारी राजा, आणि हो, एक पालखी आहे, जी या कथेत खूप महत्त्वाची भूमिका बजावते. तर होतं काय, की राजाचे सैनिक या जड भरताला पकडतात आणि त्याला राजाची पालखी उचलायला लावतात. जड भरत काहीच बोलत नाहीत, कोणताही विरोध करत नाहीत आणि शांतपणे ते ओझं आपल्या खांद्यावर घेतात. पण त्यांची चालायची पद्धत इतरांपेक्षा वेगळी असते. ते सतत खाली बघून चालतात. का? तर आपल्या पायाखाली एखादी मुंगी किंवा लहान कीटक चिरडायला जाऊ नये म्हणून. आणि यामुळे ते सारखे अडखळतात, कधी उडी मारतात, ज्यामुळे पालखी जोरजोरात हलायला लागते. आता हे बघून पालखीत बसलेला राजा रहुगण प्रचंड संतापतो. तो जड भरतावर ओरडतो, अरे जिवंत आहेस की मेलास? तुला नीट चालता पण येत नाही का? तो त्यांचा अपमान करायला सुरुवात करतो. आणि आता येतो कथेचा तो क्षण, जिथे सगळं काही बदलून जातं, जिथे जड भरताचं मौन सुटतं आणि एक असा धडा मिळतो जो खूप शक्तिशाली आहे. राजाचा इतका अपमान ऐकूनही जड भरत वाद घालत नाहीत, भांडत नाहीत. ते फक्त एक काम करतात. ते शांतपणे ती पालखी खाली ठेवतात आणि सरळ राजाच्या डोळ्यात बघतात. आणि मग ते बोलतात, ते राजाला सांगतात, हे जे ओझं आहे, हा जो थकवा आहे किंवा तू केलेला अपमान, हे सगळं माझ्या शरीरासाठी आहे, माझ्यासाठी नाही. माझा खरा मी या सगळ्याच्या पलीकडे आहे. तू राजा नाहीस आणि मी सेवक नाही. आपण दोघेही केवळ चेतना आहोत. केवढा मोठा विचार आहे हा. आता कळतंय का, ही कथा आपल्या आजच्या आयुष्याशी कशी जोडलेली आहे? ती पालखी म्हणजे दुसऱ्यांच्या अपेक्षांचं, त्यांच्या भावनांचं ओझं. तो अहंकारी राजा म्हणजे असे लोक जे आपल्याला गृहीत धरतात. मग ते बॉस असो, नातेवाईक असो किंवा मित्र असो, आणि आपण स्वतःला त्यांचं ओझं वाहणारे भोई समजतो. जड भरताचं बोलणं ऐकून राजाला त्याची चूक कळते. तो लगेच पालखीतून खाली उतरतो आणि त्या साधूच्या पाया पडतो. यातून काय दिसतं, की आपल्या सीमा ठरवण्यासाठी भांडण्याची किंवा आक्रमक होण्याची गरज नसते. गरज असते ती आंतरिक स्थिरतेची. ठीक आहे, कथा तर खूप छान आहे, पण हे ज्ञान आजच्या जगात वापरायचं कसं? जड कसं बनायचं? गंमत म्हणजे याचा उपाय फक्त नाही म्हणायला शिकणं हा नाहीये. खरं ध्येय आहे प्रतिक्रिया न देण्याची कला शिकणं. म्हणजे कोणी काहीतरी करायला सांगितलं आणि आपण लगेच हो म्हणतो. या दोन्हींच्या मध्ये जो एक छोटासा क्षण असतो ना, त्यावर नियंत्रण मिळवणं महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठीचा हा आहे जड प्रोटोकॉल. फक्त 3 सोप्या पायऱ्या. पहिली, कोणी काही विचारल्यावर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. दुसरी, एक क्षण थांबा, एक पॉज घ्या. आणि तिसरी, शांतपणे सांगा, मी यावर विचार करून कळवतो. बस, याने कोणताही वाद न घालता आपण एक अदृश्य सीमा तयार करतो. हे अनेकदा ग्रे रॉक मेथड सारखं आहे, जिथे आपण कुठलीही भावनिक प्रतिक्रिया देत नाही, अगदी एखाद्या दगडासारखे शांत राहतो. पण मग मनात अपराधीपणाची भावना येते नाही का? मी नाही कसं म्हणू? त्यावर मात करण्यासाठी हा एक विचार मनात पक्का करायचा. हा एक मंत्रच आहे म्हणा. माझा जन्म कोणाचीही पालखी वाहण्यासाठी झालेला नाही. आणि हे सगळं आपण का करतोय? या सगळ्याचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा काय आहे? तर तो आहे स्वतःची मनःशांती परत मिळवणं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, आपली मानसिक शांतता ही दुसऱ्यांच्या तात्पुरत्या समाधानापेक्षा 1000 पटीने जास्त महत्त्वाची आहे. हे गणित कधीच विसरायचं नाही. तर मग ही प्राचीन कथा आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडते. विचार करा, स्वतःच्या मनःशांतीसाठी आज आपण कोणाची पालखी खाली ठेवणार आहोत?